तर बॅकएंड कसं काम करतं ते समजलं. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मला एक सांगा, भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चेंजेबल आहेत. जर आपला रिजन जर आपला चेंज झाला, एकच टर्म रिजन जर आपला एपी साऊथ वरून एपी युएस वेस्ट वगैरे झालाय, तर काय होऊ शकतं, तर काय होईल, हा इन्स्टन्स क्रिएट होईल का, हा फाईल कामात येईल का, येईल का, नाही येणार. मग काय करायचं, काय काय चेंजेस होणार तिथे, रिजन जर चेंज झाला तर, हा रिजन चेंज झाला तर काय इथे चेंजेस होणार. ऑनलाईन मध्ये आवाज येत असेल तर आन्सर करा. अवेलेबिलिटी झोन चेंज होईल. अजून हा अजून अजून काय चेंज होणार, अरे यामधली इच अँड एव्हरी टर्म चेंज होणार. राईट, इच अँड एव्हरी टर्म चेंज होणार. काय VPC ID, सिक्युरिटी ग्रुप, अवेलेबिलिटी झोन सगळं. करेक्ट करेक्ट. अरे रिजन चेंज झाल्यानंतर AMI ID ही अवेलेबल राहील का तिथे, चेंज होणार ना. की पेअर तो तिथे असेल तर यूज होईल, नाहीतर दुसरा. देन इन्स्टन्स टाईप T3 असला तर ठीक, नाहीतर दुसरा राहील. नेक्स्ट, सिक्युरिटी ग्रुप सेम राहणार का, नाही. अवेलेबिलिटी झोन तर नाहीच राहणार. देन टॅक्स, हा टॅक्स ठीक आहे, तुम्ही ते सेम यूज करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण ज्या गोष्टी चेंज होत आहेत त्या गोष्टी चेंज होणार. एवढंच तर दिमाग लावायचं आहे, एक्स्ट्रा काय आहे यामध्ये. रिजन चेंज, सगळ्याच गोष्टी चेंज, त्या रिजन नुसार यूज करावे लागतील. ठीक आहे ना. तर आता ह्या सगळ्या गोष्टी चेंजेबल आहेत, करेक्ट ना. तर आता इथे काय यूज करणार आपण, व्हेरिएबल्स यूज करणार, करेक्ट. तर आता व्हेरिएबल्स यूज कसं करायचं, तर व्हेरिएबल साठी आता व्हेरिएबलचा ब्लॉक डिफाईन करणार. काय करणार, ब्लॉक. सर्वांना क्लिक होत आहे सगळ्या गोष्टी, व्हेरी गुड. सो आता आपण बघतोय की आपण हाऊ टू डिफाईन व्हेरिएबल्स फॉर टेराफॉर्म. क्लिअर, ओके. सो व्हेरिएबल वाला ब्लॉक आपण इथे लिहिणार, राईट. अँड नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू क्रिएट व्हेरिएबल फॉर AMI. व्हेरिएबलचं नाव मी काय दिलंय, AMI अंडरस्कोर ID. देन इथे देणार मी डिफॉल्ट व्हॅल्यू, की काय असली पाहिजे, डिफॉल्ट व्हॅल्यू. तर मी सध्या डिफॉल्ट व्हॅल्यू ही घेतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, डिस्क्रिप्शन पण देऊ शकतो आपण इथे, की हे कशासाठी आहे. AP साऊथ 1 AMI, AP साऊथ 1 AMI असं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, जस्ट टू अंडरस्टूड की हे कुठली आहे, साऊथ AP आपल्या मुंबई रिजन मधली आहे. क्लिअर, ओके. सो दिस वन इज नाव डिफाईन. एक व्हेरिएबल आपण डिफाईन केलाय. त्यानंतर दुसरा व्हेरिएबल डिफाईन करायचा आहे, तर अगेन व्हेरिएबल ब्लॉक लाईन. अगेन व्हेरिएबल म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल ब्लॉक मध्ये एक नवीन व्हेरिएबल डिफाईन होणार. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, लेट्स कन्सिडर करा, इन्स्टन्स टाईप डिफाईन करायचं आहे. नाव इथे तुम्ही काही द्या, इन्स्टन्स टाईप, और सिंपली आणखी दुसरं काही ऍड करा इथे, साऊथ और मुंबई समथिंग लाईक दिस. तर हे व्हेरिएबलचं नाव तुम्ही काहीही दिलं तरी चालेल, कळलं का. हा, देन आता इथे काय द्यायचं आहे मला, डिफॉल्ट व्हॅल्यू. डिफॉल्ट व्हॅल्यू काय राहणार, T3 डॉट मायक्रो, आणि राहणार कशात, स्ट्रिंग मध्ये. कळलं ही गोष्ट. आता व्हेरिएबल तर आपण डिफाईन केले, हे व्हेरिएबल इकडे कशी कॉल करायचे, मेन फाईल मेन पोर्शन मध्ये. व्हेरिएबल डिफाईन झालाय, कळलं येतं. तर व्हेरिएबलचे आपण 3 लाईफ सायकल, डिफाईन करणे, कॉल करणे, आणि सॉरी डिक्लेअर, डिफाईन अँड कॉल. क्लिअर. तर व्हेरिएबल ब्लॉकने आपण काय केलं, त्याला डिक्लेअर केलं.
देन डिफाईन केलंय व्हॅल्यूज, ठीक आहे. देन त्यानंतर आता काय बाकी आहे, कॉलिंग करणे. तर कॉल कसं करायचं आता, तर ही ते जे आहे ही व्हॅल्यू येणार नाही, कारण आपण याचा व्हेरिएबल पास करतोय. आपल्याला काय करायचं आता, हा व्हेरिएबल इथे कॉल करायचा, कळलं का. हा व्हेरिएबल जो AMI आहे हा व्हेरिएबल कुठे कॉल करणार आपण, AMI मध्ये कॉल करणार. तर कसं, तर सिंपल var डॉट AMI ID, var डॉट AMI ID, समजलं. येस. देन त्यानंतर सेम फॉर दिस, var डॉट इन्स्टन्स टाईप मुंबई. क्लिअर आहे, इझी आहे ना, काय प्रॉब्लेम, काय डाऊट, गुड. बाकी सगळे टर्म्स तुम्ही काय करणार, या पद्धतीने लिहिणार. अप्लाई करून बघायचा. चलो अप्लाई करके देखते हैं. सेम गोष्टी आहेत है ना, सेम टर्म्स आहेत, बरोबर. तर आणखी एक ब्लॉक तुम्हाला इथे सांगतोय अप्लाय करायच्या आधी, आउटपुट ब्लॉक. कोणता ब्लॉक, आउटपुट. आता आउटपुट ब्लॉक मध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की पूर्ण क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे. एक इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर आपण काय पाहिजे, आपल्याला त्याला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला काय लागतं, IP लागतं. तर अशा टर्म्स जे आपल्याला आवश्यक आहे आफ्टर क्रिएशन ऑफ इन्स्टन्स ऑर एनिथिंग. क्लिअर, समजलं. तर इन्स्टन्सचा IP पाहिजे, तर इथे तुम्हाला इथे नाव द्यावं लागेल पब्लिक. मी काय देतोय, पब्लिक IP समथिंग असं नाव देतोय. आणि मला काय पाहिजे, कुठून पाहिजे हे, इन्स्टन्स व्हॅल्यू. आणि इन्स्टन्स कोणता क्रिएट होणार आहे, माय इन्स्टन्स क्रिएट होणार आहे, राईट. तर मला आता इथे कसं द्यायचं आहे, तर सिंपल AWS अंडरस्कोर इन्स्टन्स डॉट माय इन्स्टन्स. आणि याचं काय पाहिजे आपल्याला, IP पाहिजे, बरोबर ना. कोणता IP, पब्लिक IP. सो डॉट पब्लिक IP. सर तुम्ही हे लिहिलं कसं, टाईप करून लिहिलं, व्हेरी गुड. बट हे आता आपण आयडेंटिफाय कसं करायचं की मला हेच लिहायचं आहे. तर आपण प्लॅन करतो, प्लॅन करतो तेव्हा आपल्याला काय काय गोष्टी दिसतात, आफ्टर अप्लाय मध्ये दिसतात का. लेट मी शो यू. हा प्लॅन दिसतोय आपल्याकडे. ह्या प्लॅन मध्ये इथे तुम्हाला दिसेल पब्लिक अंडरस्कोर IP आणि नोन आफ्टर अप्लाय. तर इथे जे नोन आफ्टर अप्लाय दिसतंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, आउटपुट मध्ये लिहू शकता. अंडरस्टूड. तर त्यापैकी मी काय लिहिलंय आता, पब्लिक IP. मी पब्लिक DNS जर लिहिलं तर पब्लिक DNS भेटणार. इझी आहे, काही कन्फ्युजन आहे का, नाही. व्हेरी गुड, ठीक आहे. तर आउटपुट ब्लॉक पण आपला डिफाईन झालाय. आता आपण याला करू काय, ऍड आणि एक्झिक्यूट. git add काय केलंय आपण, व्हेरिएबल अँड आउटपुट ब्लॉक ऍडेड, ठीक आहे. त्यानंतर git push origin main. थोड़ा लेट टाइप होता है तिथे. एंटर. ओके. अँड देन इकडे आपल्याला काय करायचं आता, पुल. सो git pull origin
ओरिजिन नाही झालं का इकडचं काम. येस ठीक आहे. सॅम्पल डॉट टीएफ मध्ये आपण आणखी डेटा ऍड केलेला आहे. तर याला आता आपण करू टेराफॉर्म. इनिट नाही केलं तरी चालेल कारण त्याने बॅकएंड सेटअप केला आहे, बट ठीक आहे आपण करून घेऊ. काय म्हणतोय बॅकएंड कॉन्फिगरेशन चेंज. कुठे बॅकएंड कॉन्फिगरेशन चेंज. अच्छा की टाकलेली आपण तिथे. रिकॉन्फिगर. आपल्याकडे इथे आपण की ऍड केली ना आणि ते वेगळ्याच नावाची आहे. टी ऑफ स्टेट फाईल असं आहे. तर आता तो नाव चेंज करेल तिकडे इनिशियलाइज करून. ठीक आहे. सक्सेसफुली इनिशियलाइजिंग अँड प्रोव्हायडर प्लगइन चेक करतोय. येस. तर जे की आपण दिली असं आहे इथे आता होऊ शकते त्यांनी ते की तिकडे चेक केली आहे S3 मध्ये. ओके. रिकॉन्फिगर म्हटलं आहे आपण इथे. कमांड काय यूज केली आपण रिकॉन्फिगर. तर होऊ शकते त्यांनी ती पुराणीच यूज केली आहे. मायग्रेट स्टेट ह्या ऑप्शन यूज करायला पाहिजे होतं. ठीक आहे. ओके नो वरीज. समजलेलं आहे ना. ठीक आहे तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम. तर नाव वी आर. आता आपल्याला काय करायचं आहे टेराफॉर्म प्लॅन. आता तुम्हाला हे चेक करायचं आहे की आउटपुट आणि व्हेरिएबल ब्लॉक व्यवस्थित काम करताय का. जर त्यामध्ये काही इश्यू आला तर ते आपल्याला दाखवणार का क्रिएटेड आहे म्हणून. नाही. त्याने इश्यू द्यायला नको असं मला बोलायचं. कारण आपल्याला सेम गोष्टी आहेत फक्त व्हेरिएबल मध्ये आणि आउटपुट मध्ये यूज केलेल्या आपण. सो प्लॅन चेक करा. दोन नवीन ब्लॉक तुम्ही बघताय कोणते कोणते. व्हेरिएबल अँड आउटपुट. व्हेरिएबल अँड आउटपुट ब्लॉक तुम्ही बघतायत आता. सर ते व्हेरिएबल मध्ये डिफॉल्ट ए वाय जी दिली आपण इथे म्हणजे असं ती स्पेसिफिक मेन्शन न करता जी आपण सिलेक्ट. हा ते थोडं ऍडव्हान्स लेवलवर जाऊन तुम्ही करू शकता. बट सध्या एवढं अंडरस्टूड करणं आवश्यक. हा सी. आता त्याने व्हेरिएबल अप्लाय केलंय. 1 to ऍड म्हणतोय तो. व्हेरिएबल्स डिफरंट काढले त्यांनी आणि एक पब्लिक आयपी चेंजेस टू आउटपुट. सी दिसतोय. आणि पब्लिक आयपी तो देणार आपल्याला नंतर आफ्टर क्रिएशन. सो टेराफॉर्म अप्लाय हायफन. मी सध्या ऑटो अप्रूव्ह करतो. हायफन ऑटो हायफन APPROV. पण हे तुम्ही यूज करू नका. तुम्ही आधी चेक करा एंटर करा देन अप्लाय करा. आता जे चेंजेस आपण केले आहे त्या चेंजेस तो अप्लाय करत चाललाय. त्याला भरपूर सारे चेंजेस दिसले तर तो चेंज करणार आणि नवीन इन्स्टन्स क्रिएट करणार. ओके. आणि बघा इन्स्टन्स क्रिएट झाल्याबरोबर त्यांनी पब्लिक आयपी प्रेझेंट केला आपल्यासमोर. दिसतंय पब्लिक आयपी प्रेझेंटेड आहे. राईट. तर तो टर्मिनलवरच दाखवेल आणि आपण याला इथूनच ऍक्सेस करू शकतो आता ही पब्लिक आयपी. तर असं जे पण तुम्हाला आवश्यक आहे पब्लिक आयपी सोडलं तर जे पण तुम्हाला आवश्यक आहे आणि तुम्हाला टर्मिनलवरच प्रिंट करून त्याला यूज करायचं आहे तर तुम्ही यूज करू शकता. कन्फ्युजन आहे का यामध्ये. तर व्हेरिएबल ब्लॉक आणि आउटपुट ब्लॉक समजला. ठीक आहे. बेस्ट प्रॅक्टिस काय असते. बेस्ट प्रॅक्टिस काय असते तर हे सगळे आपण सेपरेट फाईल मध्ये लिहायचे. बेस्ट प्रॅक्टिस काय असते सेपरेट फाईल मध्ये लिहायचं. कारण काय जिथे आपल्याला चेंजेस करायचे आहेत त्याच फाईल मध्ये जायचं आणि तिथेच चेंजेस करायचे. जसं की आपल्याला व्हेरिएबल्स मध्ये चेंजेस करायचे तर आपण या फाईलवर का बरं येणार.
येणार का? नाही. इथे येऊन आपल्याला या रिसोर्सला छेडखानी करायचीच नाहीये. कळलं का? हे सगळे जर आपण व्हेरिएबल सेट केले, सिक्युरिटी ग्रुप, एपी साऊथ आणि हे टॅग सुद्धा व्हेरिएबल्स मध्ये टाकले, तर आपल्याला या पोर्शनला छेडखानी करायची गरज पडेल का? नाही. हात लावायची गरज नाही राहणार. आपल्याला फक्त काय चेंजेस करावं लागेल? व्हेरिएबल्स, राईट. तर हे इम्पॉर्टंट आहे की आपण यांना काय करू? डिफरंट फाईल मध्ये सेट करू. तर ऑलवेज टेराफॉर्म मध्ये 3 फाईलचा स्ट्रक्चर यूज केलं जातं. एक main.tf, variable.tf and output.tf. मेन, व्हेरिएबल अँड आउटपुट. मी भलेही इथे sample.tf लिहिलेलं आहे जस्ट फॉर एक्झाम्पल. कळलं? ओके. सो नेक्स्ट एक न्यू फाईल क्रिएट करतोय मी, variable.tf. आणखी एक फाईल क्रिएट होणार, कोणती? output.tf. परफेक्ट आहे. हा. देन नाव जे मी व्हेरिएबल लिहिलेले आहेत, हे व्हेरिएबल मी कुठे टाकणार? व्हेरिएबल फाईल मध्ये. परफेक्ट. आणि जे आउटपुट मी लिहिलेलं आहे ते कुठे टाकणार? आउटपुट फाईल मध्ये. ऑल ओके? गुड. तो व्हेरिएबल आता मला या फाईल मध्ये यायची गरज नाही आहे, तेच आपण चेक करून घेऊ. व्हेरिएबलची फाईल मी सेपरेट इकडे ओपन करतो. हिअर आणखी एक व्हेरिएबल सेट करणार आपण. पूर्ण व्हेरिएबल सेट करून टाकू. व्हेरिएबल आपल्याला काय पाहिजे? की नेम हा व्हेरिएबल आपण घेणार. इथे डिफॉल्ट व्हॅल्यू देणार. डिफॉल्ट व्हॅल्यू मध्ये काय पाहिजे आपल्याला? दिस, राईट. तो कट हिअर प्रेझेंट. आणि इथे याला कॉल करू var.key नेम. आलाय? हा. नेक्स्ट अगेन सिक्युरिटी ग्रुप वाला पण करून घेऊ आपण. व्हेरिएबल सिक्युरिटी अंडरस्कोर ग्रुप. दॅट्स इट. नाव आपलं काही असलं तरी काय फरक नाही पडत. आणि डिफॉल्ट मध्ये काय पाहिजे? राईट. करेक्ट. देन आता इथे आपल्याला काय करायचं आहे? var.security group and then अच्छा. कुठे? कस? अरे बाबा, हे नाव आपण आपल्या पद्धतीने देणार. रॅन्डम नेम आहे ते. मी फक्त SG ग्रुप लिहिलं ना तरी चालतं. मग मी इथे काय देणार? var.sg ग्रुप. तेव्हाच तेच तर सांगतोय. लक्ष कुठे आहे तुझं? कुठे? इथे. तर हे तर ऍक्च्युअल आहे ना, आणि हे रॅन्डम आहे ना. तर हे कुठलं पण मी इथे SG देतो, काही प्रॉब्लेम नाहीये. तुझ्या समाधानासाठी इथे मी काय देतो? फक्त आता SG देतो और MySG लिहिणार. सिंपल. आणि इथे काय देणार मग मी? var.mysg. एवढं सोपं आहे, काही कठीण नाही. आता राहिलं काय आपलं? रिजन. बरोबर. व्हेरिएबल रिजन. आता इथे पण रिजन लिहिताय सर म्हणा, तर मी RG लिहितो. घे. ठीक आहे. आणि फक्त तुझ्या समाधानासाठी करतो. ओके. AP साऊथ 1. दॅट्स इट. आता हा रिजन पण आपल्याला इथे काय करावं लागेल? कट करून var. काय देणार आपण? RG देणार.
RG सिंपल. आणि ह्या गोष्टी पण टाकायच्या आहेत, त्या पण टाका, हे टाकायचं हे पण टाका. अवेलेबिलिटी झोन आपण इथे अवेलेबिलिटी झोन अगेन परत द्या, व्हेरिएबल एजेड देतो की ठीक आहे. देन काय होईल इथे डिफॉल्ट देणार. देन मी इथे काय लिहिणार आता AP साऊथ 1A सिंपल आहे. हा डिस्क्रिप्शन देणं नाही देणं हे तुमच्यावर डिपेंड करतं, बट आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यू इथे द्यायची आहे. आणि याला इथे काय करणार मी आता var डॉट एजेड. समजलं हे सर्वांना? काही कन्फ्युजन आहे का? नाही. व्हेरी गुड. आता व्हेरिएबल सेपरेट आहे आणि हे सेपरेट आहे. आता मला सांगा हे चेंजेस करायचे असेल तर मला या फाईल मध्ये यायची गरज आहे का? नाही. तर आता ही ग्लोबल लेवलवर फाईल सेट झाली आहे. ग्लोबल लेवलवर फाईल सेट झाली आहे. मी क्रिएट केली, मी 100 लोक यूज करू शकतात ही फाईल sample.tf. करेक्ट. प्रत्येक टर्म जर मी व्हेरिएबल मध्ये टाकली तर प्रत्येक ठिकाणी काय येईल var डॉट. बरोबर. तर आपल्याला या फाईलला काहीही चेंजेस करायची गरज आहे का? नाहीये. ठीक आहे. या फाईलला कुठलेही चेंजेस करायची गरज पडणार नाही. तर ही फाईल मी यूज केली, क्रिएट जरी केली असेल पण तुम्ही पण यूज करू शकता. तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला फक्त व्हेरिएबल वाली फाईल चेंज करायची आहे बस. एक फाईल मेन डेटा तुमचा तसाच राहणार. तुम्हाला एडिट कुठे करावं लागतील? फक्त व्हेरिएबल मध्ये. सिंपल. तुमचे व्हेरिएबल तुमच्या पद्धतीने तुम्ही सेट करा ना. काय बोल 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 बोल. ही फाईल काय करा, तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये जरी घेतली आणि तुमचे तुमची व्हेरिएबल डॉट टीएफ फाईल तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करणार तुमच्या AWS अकाउंट नुसार. करेक्ट ना? तर इथे काय होईल var डॉट AMI तुमचा MIID इथे अप्लाय होणार ना. कोणत्या फाईल मधून येणार? तो तुमच्या फाईल मधून येणार. क्लिअर? समजलं? तर ग्लोबल लेवलवर आता ही फाईल आपल्या युजेबल आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या ह्या व्हॅल्यूज पण आपल्याला व्हेरिएबल मध्ये टाकाव्या लागतील. क्लिअर? तर या पद्धतीने काम होतं. मेन सॅम्पलच्या ऐवजी काय नाव असेल? मेन डॉट टीएफ, व्हेरिएबल डॉट टीएफ अँड आउटपुट डॉट टीएफ. कन्फ्युजन आहे का? नाही समजलं व्यवस्थित? व्हेरी गुड. So now try to apply these two. फक्त एका फाईल मध्ये चेंजेस करावे लागतील. व्हेरिएबल वाल्या फाईल मध्ये दुसऱ्या फाईल मध्ये चेंजेस करायची गरज पडणार नाही. तर ही फाईल ऍज इट इज तशीच राहणार. दुसऱ्या फाईल मध्ये ह्या फक्त इथे येऊन तुम्हाला चेक करायच्या व्हॅल्यूज कोणत्या टाकायच्या कोणत्या नाही. ठीक आहे ना? हा. आणि देन तुम्ही जेव्हा अप्लाय करणार तर तुमच्या लेवलने तुम्ही इथे जे व्हॅल्यू टाकलेल्या असणार त्या व्हॅल्यूज अप्लाय होतील. हा. शर्त आहे की हे सुद्धा तुम्ही व्हेरिएबल मध्ये लिहा. कळलं ना? हा. तर पुश झालेला आहे कंटेंट आपला. येस. एकदा अप्लाय करा अँड देन वी विल फिनिश दिस. सो सिंपल. कोणता कमांड असेल आपला? git pull git. आता मी काय करतोय? टेराफॉर्म init. का? कारण 3 फाईल्स आहेत आपल्याकडे. तो तिन्ही फाईलला चेक करेल, इनिशिएट करेल.
परफेक्ट इनिट झालं. देन आता टेराफॉर्म प्लॅन और अप्लाय करू. अप्लाय मध्ये पण आपल्याला दिसतो राईट. ऑटो अप्रूव्ह नाही लिहायचं, अप्लाय मध्ये आपल्याला प्लॅन दिसून येईल. क्लिअर आहे. तर अप्लाय केल्यानंतरची फाईल जी होते आपल्याकडे येते ती कोणती फाईल असते? कोणती फाईल असते? अप्लाय केल्यानंतर आपल्याकडे एक फाईल येते, ती कोणती फाईल असते? सेट ऑफ स्ट्रिंग रिक्वायर्ड. असं तर नाही यायला पाहिजे. नाही, याला स्ट्रिंग मध्ये लिहायची गरजच नाही राहत. काय करायचं ते एवढं समजलं ना. ठीक आहे. ते छोटे मोठे एरर आहे ते आपले इश्यू रिझॉल्व्ह होऊन जातील, काही प्रॉब्लेम होणार नाही. तर फाईल कशी लिहिणार, काय करणार आहोत आपण ते कळलेलं आहे. हा, तर आता एक आणखी फाईल तुम्हाला दिसते. ठीक आहे, हा इश्यू आपण नंतर बघू. तर एक फाईल तुम्हाला इथे आणखी दिसतोय, तो कोणता आहे? तर टेराफॉर्म स्टेट बॅकअप फाईल. ठीक आहे, LS. एक आणखी फाईल दिसते तुम्हाला. कोणती फाईल दिसते इथे? टेराफॉर्म TF स्टेट डॉट बॅकअप. आता हे सर कधी क्रिएट होते? ठीक आहे, हे क्रिएट कधी होते? तर जेव्हा आपण टेराफॉर्म डिस्ट्रॉय करतो. डिस्ट्रॉय करताना काय होतं? पूर्ण डेटा डिलीट होऊन जाईल. आपल्याकडे इन्स्टन्स राहणार का? नाही, इन्स्टन्स राहणार नाही. तर TF स्टेट फाईल मध्ये पण काही राहणार का? नाही. तर TF स्टेट फाईल पूर्ण एम्प्टी होऊन जाईल. TF स्टेट फाईल एम्प्टी झाली आणि होऊ शकते तुम्हाला तुमचा पुराणा डेटा वापस पाहिजे, पुराणा इन्स्टन्स तुम्हाला परत क्रिएट करायचा आहे, रिक्रिएट करायचा आहे. तर त्याचा बॅकअप म्हणून एक फाईल क्रिएट होते. कोणता? टेराफॉर्म TF स्टेट डॉट बॅकअप फाईल. डिस्ट्रॉय केल्यानंतर दिसणार ते तुम्हाला. ठीक आहे, तर आपण काल एकदा डिस्ट्रॉय केलं होतं, तर त्यामुळे ती फाईल क्रिएट झालेली दिसतीये. कळलं का कन्सेप्ट? प्रॉब्लेम समजला, इश्यू समजला? ठीक आहे, आणि बॅकअप फाईलचा इम्पॉर्टन्स समजला. तर टेराफॉर्म स्टेट फाईल एम्प्टी होणार आणि पूर्ण बॅकअप इथे तुम्हाला दिसेल डिस्ट्रॉय केल्यानंतर. इफ इन केस तुम्हाला गरज आहे तर ही फाईल कॉपी करायची कुठे? TF स्टेट फाईल मध्ये. ओके, सो येस, आजच्यासाठी इथेच थांबूया. काही कन्फ्युजन आहे, काही डाऊट आहे तर विचारा. आणि हे फाईल या पद्धतीने अप्लाय करून बघा. इश्यू जो येतोय मला इथे स्ट्रिंग वाला, तो रिझॉल्व्ह होईल. काही नाही, इथे आपल्याला स्ट्रिंग रिलेटेड आपल्याला ऍड करावं लागते. कळलं? ओके, काही इश्यू कुणाला? सो इथेच थांबूया आणि ते अप्लाय करून बघा जे मी सांगितलेलं आहे. 3 ब्लॉक्स शिकलात तुम्ही. टेराफॉर्म बॅकएंड, व्हेरिएबल अँड आउटपुट. तर उद्या अगेन आपण याच्या समोरचं बघू.